कितीही विरोध केला तरी सुद्धा शक्तीपीठ महामार्ग ज्याची गरज नाही तो महाराष्ट्राच्या बोकांड्यावर बसवणारच ला लागत असताना सुद्धा जर का 1 किलोमीटरला 254 कोटी रुपये खर्च येत असेल तर अरे पैसा खाताय किती? तुमच्या सत्तेच्या साठमारीत तुम्हाला अमाप माया लागणार आहे मला माहिती आहे, पण ती महाराष्ट्राच्या जनतेला लुटून ती माया गोळा करू नका. कितीही विरोध केला तरी सुद्धा शक्तीपीठ महामार्ग ज्याची गरज नाही तो महाराष्ट्राच्या बोकांड्यावर बसवणारच असा अट्टहास मुख्यमंत्र्यांचा दिसतो. सांगली कोल्हापूरच्या जनतेनं विरोध केल्यानंतर आता हा महामार्ग मान खटाव म्हणजे सातारा जिल्ह्यातून पुन्हा कोल्हापूर जिल्हा ओलांडून गोव्याला नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यामुळे 56 किलोमीटर वाढणार आहेत. आधीचा महामार्ग हा 802 किलोमीटर लांबीचा होता. त्याला खर्च येणार होता 86,000 कोटी रुपये, साधारणपणे 1 किलोमीटरला 107 कोटी रुपये. आता 54 किलोमीटर लांबी वाढली, खर्च वाढला 1,00,000 कोटी रुपये म्हणजे 14,000 कोटी रुपये खर्च वाढला. म्हणजे साधारणपणे 1 किलोमीटरला 254 कोटी रुपये गेले. हिशेब करा, मान खटाव आटपाडी खानापूर हा सगळा दुष्काळी भाग आहे. इथं जमिनीचा बाजारभाव 2-3 एकर अशा प्रकारचा आहे आणि या ठिकाणी म्हणजे लँड ॲक्विजिशनला खर्च कमी येत असताना सुद्धा, भरावा टाकायला लागत नसताना सुद्धा जर का 1 किलोमीटरला 254 कोटी रुपये खर्च येत असेल तर अरे पैसा खाताय किती? म्हणजे आपत्ती सुद्धा इष्टापत्ती कशी करावी याची शिकवणी कुणाकडे लावायची असेल तर ती देवाभावाकडे लावा, त्याचा उत्तर मिळेल. 86,000 कोटीचा रस्ता बघता बघता 1,00,000 कोटीवर गेला. एक लक्षात घ्या, हा सारा पैसा महाराष्ट्राच्या जनतेला व्याजासकट टोलच्या रूपानं परत द्यायचा आहे. देवाभाऊ, मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे, तुमच्या सत्तेच्या साठमारीत तुम्हाला अमाप माया लागणार आहे मला माहिती आहे, पण ती महाराष्ट्राच्या जनतेला लुटून ती माया गोळा करू नका. कधी काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ठग पेंढाऱ्यांचा बंदोबस्त करून हा महाराष्ट्र शोषणमुक्त केलेला होता. आज तुम्ही नवे ठग पेंढारी टोलच्या रूपानं बसवून महाराष्ट्राला लुटायला लागलाय. महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात ठेवा.